पोशिंदा असणारा शेतकरी राजा आत्महत्या करतोय. आज स्त्रीच्या आत्मसन्मानाची पायमली पावलं पावले होते. आज तुम्हाला माझ्या विचाराचा विसर पडलाय आणि पुन्हा माझे विचार तुमच्यामध्ये रुजवण्यासाठी आज मी आलोय. माझ्या आई वडिलांचं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण केलं, तसंच तुम्ही प्रत्येकाने आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करावं हा विचार तुमच्यामध्ये रुजवण्यासाठी आज मी आलोय. माझ्या स्वराज्याचा काळ हा स्त्रियांसाठी सुवर्ण काळ होता, मात्र आज स्त्री सुरक्षित नाही. आज प्रत्येक मावळ्यांमध्ये पर स्त्रीला आई बहीण समजण्याचा दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी आज मी आलोय. मावळ्यांनो, मी सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केलं, मात्र आज मताच्या राजकारणासाठी जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा घोर पाप ज्या राजकारण्याने केले ना, त्या राजकारण्यांना आज भानावर आणण्यासाठी आज मी आलोय. मी जीवाला जीव देणारी माणसे तयार केली. कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी मरण्याच्या दारात गेलेला तो तानाजी मालुसरे माझी पन्हाळगडाच्या बेड्यातून सुटका व्हावी म्हणून शत्रूच्या सैन्यात मरण्यासाठी गेलेला तो शिवा काशी मी विशाळगडावर सुखरूप पोहोचावा म्हणून हजारो शत्रूशी एकटाच लढणारा तो बाजी प्रभू देशपांडे अशी जीवनात जीव देणारी माणसे मी तयार केली. मात्र आज स्वतःच्या जीवासाठी दुसऱ्याचा जीव घेणारी माणसे तयार होते आणि पुन्हा जीवाला जीव देणारी माणसे तयार करण्यासाठी आज मी आलोय. माझा शंभू बाळ अवघ्या 2 वर्षाचा असताना त्याच्या आईच्या दुःख मी बाजूला ठेवून अफजलखानाच्या वधाच्या मी मोहिमेवर गेलो. मी स्वतःच्या हितापेक्षा जास्त स्वराज्याचं हित मोठं समजलं. तुम्ही प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या हितापेक्षा जास्त देशाचं हित मोठं समजा हा विचार तुमच्यामध्ये रुजवण्यासाठी आज मी आलो. आज माझ्या भारत मातेचा काही भाग पाकिस्तानने तर काही भाग चीनने घेतला. तो भाग त्यांच्याकडून मिळवण्यासाठी आपल्या सैनिकांना गनिमी कावा शिकवण्यासाठी आज मी आलोय. पालकांनो, लक्ष देऊ नये का? तुमची मुलं ही तुमची संपत्ती आहे. जर ती चांगली निपजली तर, जर ती वाईट निघाली तर ती तुमच्यासाठीच विपत्ती म्हणजे संकट आहे. म्हणून संस्काराला खूप महत्व द्या. हा तुमचा राजा जिजाऊ महासाहेबांच्या संस्कारात घडलेला आहे, म्हणून संस्काराला कमी पडू नका हा विचार तुमच्यामध्ये रुजवण्यासाठी आज मी आलोय. मावळ्यांनो, तुम्ही माझी जयंती पुण्यतिथी साजरी करण्यासाठी जत्याने आयडा करता, भाषणे देता, घोषणा देता आणि समाजवादाबद्दलचा तुटो भावना शून्य भाव तिथे झटकून घरी निघून जाता. मावळ्यांनो, आज मी तुमच्या नुसत्या स्मरणात असून मुळेच चालणार नाही, तर आज मी प्रत्यक्षात तुमच्या आचरणात यायला हवा. आणि मावळ्यांनो, माझ्या कष्टाला नुसत्या सणा समारंभाचे रूप देण्यापेक्षा तुम्ही स्वतःच खंबीर, स्वाभिमानी आणि आत्मनिष्ठ व्हा आणि हो बरं का, तुमचं चरित्र आणि चारित्र्य याचं मात्र भान आयुष्यभर असू द्या. हजार घाव झेलून खिंडीत बाजी बाकी आहे. जोवर येत नाही तोफांचे आवाज, तोवर लढण्याचा हट्ट बाकी आहे. जरी पडला वज्रगर तरी पुरंदर मुरार बाजी बाकी आहे. कंटनाल छेदून झुंजणारा धैर्य बाकी आहे. एक लढाई संपली तरी अजून युद्ध बाकी आहे. जरी पराभव झाला क्षणभर तरी लढण्याची जिद्द अजूनही बाकी आहे.